इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त पैसा कुठेही गुंतवणं एवढंच नाही, तर पैसे गुंतवण्याचं उद्दिष्ट ठरवणं, गुंतवणुकीचा कालावधी समजून घेणं आणि गुंतवणुकीतील जोखीम ओळखणं हे प्रकार त्यामध्ये समाविष्ट होतात. उदाहरण द्यायचं झालं तर बँकेत पैसे ठेवणं म्हणजे बचत असते आणि पैसे वाढवणं म्हणजे गुंतवणूक असते. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजेच गुंतवणुकीच्या नियोजनासाठी काही गोष्टींचा विचार आधी करावा लागतो. त्यात नंबर 1 आहे, आधी इमर्जन्सी फंड तयार करा. गुंतवणूक सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधी. म्हणजे जर काही अचानकपणे खर्च निघाला तर त्यावेळी आपल्याकडे काहीतरी रक्कम हवी जी आपण त्या अडचणीच्या वेळेसाठी वापरू शकतो. अशा आपत्कालीन निधीसाठी किमान 6 महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपल्याकडे बचत खात्यामध्ये असायला हवी. अशा प्रकारचा आपत्कालीन निधी नसेल तर इन्व्हेस्टमेंट करताना आपल्यावर ताण येतो आणि अचानक परिस्थिती आली तर आपल्याला गुंतवणूक मोडावी लागते. नंबर 2, तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठरवा. गुंतवणुकीची साधारणपणे 3 प्रकारची उद्दिष्टं असू शकतात. यामध्ये शॉर्ट टर्म म्हणजेच 1 ते 3 वर्ष, ज्यामध्ये मोबाईल घेणे, व्हेकेशन्सला जाणे म्हणजे सुट्ट्यामध्ये ट्रिपला जाणे अशा प्रकारची उद्दिष्टं असू शकतात. मीडियम प्रकारची उद्दिष्टं म्हणजे कार घेणे किंवा नवीन घराचं डाऊन पेमेंट करणे अशा प्रकारची उद्दिष्टं असतात. आणि दीर्घ मुदतीसाठी म्हणजे 10 वर्षांसाठी यामध्ये मुलांचं शिक्षण, निवृत्तीनंतरची पैशाची सोय अशा प्रकारची उद्दिष्टं असतात. त्यामुळे उद्दिष्ट ठरलेलं असेल तर गुंतवणूक योग्य ठिकाणी केली जाते. त्यानंतर नंबर 3, गुंतवणुकीतील जोखीम ओळखली पाहिजे. मंडळी, सगळ्या लोकांच्या गरजा आणि कुवती एकसारख्या नसतात, त्यामुळे जोखीम घेण्याची ताकदसुद्धा वेगवेगळी असते. तुम्हाला कमी रिस्क हवी असेल तर FD, PPF अशामध्ये पैसे गुंतवा. मीडियम रिस्क हवी असेल तर हायब्रिड फंड्समध्ये पैसे गुंतवा. हायब्रिड फंड्स म्हणजे असे म्युच्युअल फंड्स जे शेअर्स आणि बॉन्ड्स अशा दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यात रिस्क थोडीशी कमी असते. जास्त रिस्क घ्यायची ताकद असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करा. खास करून तुम्ही बिगिनर असाल तर मीडियम रिस्कपासून सुरुवात करा, म्हणजे हायब्रिड फंड्समध्ये पैसे गुंतवा. पण बिगिनरसाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स काय आहेत? नंबर 1, फिक्स डिपॉझिट जे सुरक्षित असतात, खात्रीशीर परतावा देतात आणि कमी काळासाठी गुंतवणूक यामध्ये करता येते. नंबर 2, SIP किंवा RD, ज्यामध्ये छोट्या रकमेपासून सुरुवात करता येते, दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठी संपत्ती जमा करता येते आणि गुंतवणुकीला एक प्रकारची शिस्तसुद्धा लागते. नंबर 3, PPF, यामध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागते आणि जुना टॅक्स रेजिम निवडला तर टॅक्स सेव्हिंग करता येते आणि यात सुरक्षिततासुद्धा मिळते, कारण ही सरकारी योजना आहे. पण सुरुवात कशाने करायची? तुमच्याकडे मोठी रक्कम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. SIP फक्त ₹500 सुरुवात करता येते, तसंच RD सुद्धा ₹500 सुरुवात करता येते. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बिगिनरसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहेत. पण बिगिनर्स गुंतवणुकीच्या बाबतीत करत असलेल्या कॉमन चुका काय काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे कुणाचं तरी ऐकून किंवा त्यांच्या गरजांनुसार आपली इन्व्हेस्टमेंट करणं. नंबर 2, एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवणं. नंबर 3, शॉर्ट टर्ममध्ये जास्त रिस्क घेणं ज्यात नुकसान होण्याचा संभव असतो. आणि पेशन्स नसणं हे सगळ्यात धोकादायक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्यात घाई गडबड उपयोगाची नाही. धन्यवाद.